नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरकारी भरती 2025 ही रेल्वे अंतर्गत एक छान भरती आपल्याकरता आलेली आहे. एकूण 314 पदांकरता ही भरती असली तरी काही पदं यातली आपल्याकरता अतिशय महत्त्वाची आहेत. तर भरती एकदा डिटेलमध्ये बघूया. परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला एकदा सरळ बघूया जाहिरात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या प्रकारची ही जाहिरात या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे. चीफ लॉ असिस्टंट असेल, पब्लिक प्रॉसिक्युटर असेल, ही 2 पदं सोडली तर इतर पदं आपल्या वेळकामाची असतील, जसं की ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदी. एकूण 202 पदं या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असतील. 18 ते 33 हा वयोगट असेल. 35,400 एवढं वेतनमान त्याचं असेल. नंतर सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर लेवल 6चं हे पद आहे. या ठिकाणी एकूण 15 पदं आहेत. 18 ते 33 हा वयोगट असेल. 35,400 हे वेतन तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असेल. नंतर असेल बघा स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टर हे नावाचं एक पद आहे. एकूण 24 पदं या पदाकरता या ठिकाणी उपलब्ध आहेत. 35,400 तुम्हाला वेतन असेल आणि 18 ते 33 हा वयोगट तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असेल. नंतर बघा आहे सायंटिफिक असिस्टंट ट्रेनिंग या नावाचं पद आहे. एकूण 2 पदं या ठिकाणी आहेत. याही ठिकाणी 18 ते 35 हा वयोगट असेल. 35,400 तुमचं वेतन असेल. नंतर बघा 7 नंबरचं पद आहे जे आहे स्टाफ असिस्टंट ग्रेड 2 केमिस्ट अँड न्यूरोलॉजिस्ट मेटलर्जिस्ट. या ठिकाणी एकूण 39 पदं आहेत. 18 ते 30 हा वयोगट त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असेल. 19,900 एवढं वेतन तुम्हाला उपलब्ध असेल. आणि शेवटचा आणि 8वा पद सायंटिफिक सुपरवायझर किंवा इकॉनॉमिक अँड ट्रेनिंग एकूण एक पद आहे. या ठिकाणी 49,900 एवढं वेतन असेल आणि 18 ते 35 हा वयोगट असेल. तर अशी एकूण 312 पदं आहेत RRB अंतर्गत. ही पदं ऑल इंडिया लेवलवरती जरी असली तरी मुंबईकरता सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पदं उपलब्ध आहेत. जेव्हा जाहिरात ही तुम्ही डिटेल बघाल तेव्हा मुंबईकरता सुद्धा तुम्हाला पदं या ठिकाणी उपलब्ध असतील. आता या ठिकाणी अर्ज वगैरे कसा करायचा आहे तर बघा, या ठिकाणी अर्जाची तारीख जी आहे ते 30/12/2025 पासून सुरू झाली आहे, म्हणजे कालच झालेली आहे. तरी 29/1/2026 या ठिकाणी उपलब्ध आहे. लास्ट डेट तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर 31/1/2026 असेल. जर तुम्हाला काही मॉडिफिकेशन वगैरे करायचे असतील त्या ठिकाणी तर तुम्ही 1/2/2026 ते 10/2/2026 या अंतर्गत त्या ठिकाणी करू शकता. या संबंधीचा सिलेबस वगैरे जाहिरातीमध्ये दिलेला आहे. पदाप्रमाणे तुमचा सिलेबस असेल. सिलेबस कशा प्रकारचा आहे, कुठले घटक समाविष्ट आहेत, संपूर्ण डिटेल्स ही जाहिरातीमध्ये त्या ठिकाणी टाकलेली आहे. व्हिडिओ लेंदी होईल म्हणून आपण या ठिकाणी ही गोष्ट या ठिकाणी आपण स्किप करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता अर्जाची तारीख आपण बघितली 30/12/2025 ते 29/1/2026 असेल. निवड पद्धत कशी होणार आहे जसं तुम्हाला सांगितलं आहे, एक टेस्ट कंपल्सरी आहे आणि इतर टेस्ट त्या ठिकाणी त्या पदाप्रमाणे सप्लिमेंटरी आहेत. त्या पद्धतीने तुमची त्या ठिकाणी ही निवड होऊ शकेल. फीस काय असेल तर बघा, जो इतर प्रवर्ग आहे ओपन OBC असेल तर त्यांना 500 रुपये, SC ST महिला एक्स सर्व्हिसमॅन यांना 250 रुपये त्या ठिकाणी अर्ज शुल्क असेल. वेबसाईट ज्या ठिकाणी अर्ज करायचा आहे तर rrbapply.gov.in या संकेतस्थळामार्फत तुम्ही अर्ज करू शकता. ही जी संपूर्ण जाहिरात आहे ज्या ठिकाणी आपल्याला हे उपलब्ध असेल तर www.indianrailways.gov.in या संकेतस्थळामार्फत तुम्ही संपूर्ण जाहिरात नक्की बघून घ्या आणि त्यानुसार आपल्याला कुठं अर्ज करायचा आहे, कशा पद्धतीनं सिलेबस वगैरे काय आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्हाला ते या ठिकाणी उपलब्ध असतील. तर मित्रांनो, ही होती एक शॉर्ट अपडेट. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांनाही शेअर करा आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या एडुकुज बाय शिवराज तर्फे आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.